ॲलर्जी जी कोणाला पण होऊ शकते आणि लहान मुलांमध्ये विशेषतः नवजात शिशु ते 12 वर्षे वयातल्या मुलांना तर हा आजार होतोच होतो. बालदमा, खाद्यपदार्थ, डाळी, दूध, शेंगदाणे, भात किंवा थंड पाणी किंवा थंड हवा, परफ्यूम पावडर अशा वेगवेगळ्या गोष्टींची ॲलर्जी असणं हे सध्या कॉमन झालंय. मग त्यावर उपाय एकच. नगर जिल्ह्यातील पहिले पीडियाट्रिक ॲलर्जिस्ट डॉक्टर सागर वाघ दिल्ली येथील गंगाराम इन्स्टिट्यूट फॉर पोस्ट ग्रॅज्युएट मेडिकल एज्युकेशन अँड रिसर्च सेंटरमधून डिप्लोमा इन अस्थमा अँड ॲलर्जी हा कोर्स पूर्ण करणारे डॉक्टर सागर वाघ त्यांच्या वाघ नर्सिंग होममध्ये उपलब्ध आहेत कोणत्याही प्रकारच्या ॲलर्जीवरील उपचार, स्किन प्रिक टेस्ट, स्पायरोमेट्री, इम्पल्स ऑक्सिमेट्री या तपासण्यांसाठी नगर सोडून कुठेही जाण्याची गरज नाही. संपर्क करा डॉक्टर सागर वाघ आणि डॉक्टर मृणाल वाघ यांचे वाघ नर्सिंग होम, बालरोग, स्त्रीरोग आणि प्रसूती तज्ञ, प्रसूतीगृह अँड ॲडव्हान्स निओनेटल इंटेन्सिव्ह केअर सेंटर, चाणक्य चौक, हॉटेल वैभव मागे, बुरुडगाव रोड, अहिल्यानगर. अहिल्यानगर शहरातील नळधारकांच्या पाणीपट्टी दरात स्थायी समितीच्या माध्यमातून 100% इतकी भरमसाठ वाढ केली गेली आहे. या दरवाढीचा तीव्र विरोध करत पाणीपट्टी दरवाढ रद्द करण्याची मागणी आमदार संग्राम जगताप यांनी केली आहे. याबाबतचं निवेदन आज 14 जानेवारी रोजी आयुक्त यशवंत डांगे यांना देण्यात आलंय. या दरवाढीमुळे सर्वसामान्य नागरिकांना याचा फटका बसू शकतो, तरी महानगरपालिका प्रशासनाने तात्काळ ही दरवाढ थांबवावी अशी मागणी आमदार संग्राम जगताप यांनी केली आहे. आज आपल्या अहिल्यानगर महानगरपालिकेच्या आयुक्तांना निवेदन देण्यात आलं. निवेदन देण्याचं कारण असं होतं की त्यांनी प्रशासक म्हणून त्यांच्याकडे सगळा कारभार असताना, स्टँडिंग कमिटीचा असेल किंवा जनरल बोर्डाचा असेल, त्यांनी अचानकरित्या या बजेटचं निर्माण करत असताना की ताबडतोब अचानकरित्या त्यांनी कुठेतरी प्रस्ताव पुढे पाठवण्यात आला की पाणीपट्टी वाढ करण्यात आली आहे. आम्ही त्यांना निवेदन दिलं, त्या पाणीपट्टी वाढेला आम्ही विरोध केलेला आहे. कुठल्याही प्रकारची पाणीपट्टी आयुक्तांनी वाढू नये अशा प्रकारचं लेखी स्वरूपाचं निवेदन त्यांना देण्यात आलेलं आहे. आणि बजेट सादर करत असताना कुठेतरी प्रशासक म्हणून ज्यावेळेस त्यांना अधिकार असतील, तर जरी ते प्रशासक असले तर नागरिकांच्या भावना आणि शहरामध्ये हे संपूर्ण अचानकरित्या कुठेतरी नागरिकांवर भार येईल अशा प्रकारचा कुठलाही अन्यायकारक निर्णय घेऊ नये अशा प्रकारचं निवेदन देण्यात आलेलं आहे. आणि निश्चित रूपाने जर तसा निर्णय जर घेतला तर त्यांच्या विरोधामध्ये मोठं आंदोलन देखील या ठिकाणी छेडण्यात येईल. प्रतिनिधी दीपक कासवा, अहिल्यानगर.